नमस्कार मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल. आज आपण गरारा कसं बनवणार आहे याचं पाहणार आहे. त्यासाठी आपण 3 मीटर मेन फॅब्रिक घेतलेले आहे आणि 2 मीटर अस्तर घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण मापे अंगावरती घ्यायला शिकूया. मी तुम्हाला अंगावरती माप घ्यायला शिकवते. सर्वप्रथम आपण उंचीचं माप घ्यायचं आहे. आता मी स्वतःचं माप घेत आहे, त्यामुळे टेपला हे उलट्या साईडने म्हणजे एक साईड आहे ते खालच्या साईडने टाकत आहे. जर तुम्ही दुसरा क्लायंटचं माप घेत असाल तर तुम्हाला इझी पडेल. मी स्वतःचं माप पण घ्यायला तुम्हाला शिकवते या व्हिडिओमध्ये. हे बघा, या पद्धतीने जमिनीला टेप टेकला पाहिजे आणि आपण जिथे कंबर बांधतो, कमरेला जिथे आपल्याला हवं आहे उंचीला तेवढी घ्यायचंय. आता माझं 36 इंच येत आहे. मी 36 वरती उंची घेतेय. आता आपण कमरेचं माप घेऊया. जिथे आपली घेतलेलं आहे तिथेच आपण कमरेचं माप घ्यायचं आहे. कमरेचं माप माझं 35 आहे. या पद्धतीने एक बोट राहिलं या पद्धतीने आपण माप घ्यायचं आहे. 35 येत आहे. आणि आता हिपचं माप घ्यायचं आपण. हिप माझी 40 आहे. एवढे 3च मापे आपल्याला गरारासाठी लागतात. या पद्धतीने तुम्ही क्लायंटचे माप घेऊ शकता. आता आपल्याला गरारासाठी घेरसाठी जिथपर्यंत घ्यायचा आहे तिथपर्यंत उंची घ्यायची आहे. हे बघा, मला घेर इथून पाहिजे आहे, म्हणजे नी पासून थोडस वरती, म्हणजे मला जवळजवळ 17 इंचावरती हे पाहिजे. 17 इंचापासून खाली प्लेट पाहिजे. मग आपण पहिले इथपर्यंत 17 इंचापर्यंत आपण उंची घेणार आहे. लिहून घेऊया आपण उंची. तर आपण अस्तरवरती माप टाकूया. आपल्या कमरेपर्यंत गुडघ्यापर्यंत माप होतं 17 इंच. 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 18 इंचावरती आपण मार्क करूया. 1 इंच आपण शिलाईसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे. कमरेसाठी आपण सेपरेट बेल्ट लावणार आहे. आधी आपण याच्यामध्ये आपण हिपचं आणि उंचीचं माप बघूया. आपण 18 इंच 17 इंच 1 इंच ऍड करून उंची टाकलेली आहे. इथे आपण कमरेचं माप टाकणार आहे. कमरेचा चौथा पार्ट प्लस 2 इंच एक्स्ट्रा ऍड करणार आहे. कंबर आपली 35 आहे, तर चौथा पार्ट 8.25 इंच येतं ते. त्याच्यामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्राचे ऍड करणार आहे. 11 इंचावरती आपण एक मार्किंग करून घेणार आहे. आणि इथून आपण हिपचा चौथा पार्ट प्लस 2 इंच ऍड करणार आहे. आपली हिप आहे 41 इंच, त्याचा चौथा पार्ट येतो 10 इंच, 10.2 इंच. त्याच्यामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्राचे ऍड करणार आहे, म्हणजे 12 इंच. 12 इंच आणि शिलाईसाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्क करणार आहे. 12.5 वरती आपण मार्किंग करून घेणार आहे आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. इथं आपण इथून एक्स्ट्राचे हेवी साईज आहे त्याच्यामुळे 2.5 इंच घेत आहे. जर साईज कमी असली तर तुम्ही 2 इंच घेऊ शकता. हेवी साईज आहे त्याच्यामुळे आपण 2.5 इंच घेते आणि आपण आता शेप देऊन घेऊया. आता आपलं जे माप कमरेच आलंय 11 इंच, तेच आपण तिथे माप ठेवणार आहे 11 इंच. आणि इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहे. हा लेग कर्व आहे माझ्याकडे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकता. मी आता या लाईननी ड्रॉ करून घेतेय. हे बघा, या पद्धतीने. आता आपण हे कटिंग करून घेऊया. आता हे आपलं हिपचा पार्ट वरचा पार्ट कट झालेला आहे. आता आपण मेन फॅब्रिक वरती कटिंग करून घेऊया. आता आपण फोल्ड 4 पदरने फोल्ड केलेले आहे साडी. या साईडने वरच्या साईडने आपण 2 इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे.
जे आपल्याला बेल्ट लावायचा आहे त्यासाठी. आता आपण वरच्या साईडने 2 इंच घेऊन लाईन ड्रॉ करून घेऊया आणि त्या पद्धतीने कट करून घेऊया. आता राहिलेल्या साडीमधून आपण खालचा घेरचा पार्ट रेडी करणार आहे. आता आपण बॉटम साठी स्ट्रिप कापणार आहे. उंचीमधून आपले 17 इंच गेलेले आहे, राहिलेले आपले 16 इंच आहे. आपल्याला 8 इंचाचे पट्ट्या 3 कापून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्राचे ऍड करायचे. 9 इंचावरती आपण 3 पट्ट्या करणार आहेत. 3 लेअरचा गरारा बनवणार आहे. त्यासाठी या 2 आपण स्ट्रिप कापून घेऊया आणि याला प्लेट पाडून स्टिचिंग करून घ्यायचे आहे. या पद्धतीने आपण स्ट्रिप कापून घेऊया. आता हे कट करून घेऊया आपण. या पद्धतीने आपला कटिंग झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला, आता आपण स्टिचिंगचा पार्ट बघूया. सर्वप्रथम आपण अप्पर पार्टला अस्तर जोडून घेऊया सर्व साइडने. आता आपण एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊया. आता आपण दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवलेले आहे आणि आसीनच्या साइडने आपण एक शिलाई मारून घेऊया. आता दुसऱ्या साइडने आपण शिलाई मारून घेतली आहे. आता आपण जे आसनच्या साइडने जे आकार आहे त्याला शिलाई मारून झालेली. आता ओपन करायचं आहे दोन्ही साइडने. या पद्धतीने कंबरची साइड रेडी होईल. आता आपल्याला खालच्या साइडने शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, त्याच्या आधी आपण खालचा घेर जॉईन करून घेऊया. आता आपण जे पट्ट्या आपण बाजूला ठेवल्या होत्या त्या पट्ट्या घेते आणि खालच्या साइडने आपण वरच्या साइडने असं प्लेट मारत जायचं आहे संपूर्ण पट्टीला. ज्या पद्धतीने संपूर्ण पट्टीला आपण प्लेट पाडून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपले एक झाला रेडी झालेली आहे. बाकीच्याही झाल्याला आपण रेडी करून घेऊया. आता आपले प्लेट टाकून झालेले आहेत. या पद्धतीने मी प्लेटला एकसारखं
करून घेणार आहे आणि मधल्या साईडने कट मारून घेणार आहे, म्हणजे 2 पायाच्या 2 पट्ट्या तयार होतील. आता हे आपण पॅन्टला जॉईन करून घेऊया. आता आपला वरचा पार्ट रेडी झालेला आहे, तो आपण घेतलेला आहे. सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवलेली आहे आणि या पद्धतीने आपण त्याच्यावर हे पट्टी तयार केलेली आहे ती जॉईन करून घ्यायची आहे. याच पद्धतीने दुसऱ्या पायाची फ्रिल आपण जॉईन करून घेणार आहे. या पद्धतीने आपले 3 लेयर जॉईन करून झालेले आहेत दोन्ही पायाचे. खूप सुंदर लुक दिसत आहे. आता आपण या पद्धतीने ओपन करायचं आहे. या साईडने आपण पलटी करायचं आहे. कंबर या पद्धतीने सेंटरवरती सेंटर मॅच करायचे आहे आणि या पद्धतीने इथून क्रॉसच्या इथे धरून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. एका साईडने कडाने अशी शिलाई मारून तुम्हाला दाखवते मी. आता वरच्या साईडने आपण 1 इंच दुमडून घेणार आहे आपल्या साईडने नेफ्यासाठी. शिलाई मारून तुम्हाला फायनल लुक दाखवते. या पद्धतीने वरच्या साईडने फोल्ड करून मी नाडी टाकून घेणार आहे. हा माझा फायनल लुक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.